श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री हरिवंश पुराण भाग 11. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनिजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. श्रीगुरुभ्यो नमः. भगवंताच्या सुरम्य अवतार कथामध्ये ओतप्रोत भरून निघालेले आपण सर्व भक्तगण या कथेतून भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. एखाद्या व्यक्तीच्या जवळ जायचं म्हणजे त्याला पूर्ण ओळखण्याचा आणि त्याला आपल्या मुठीत बांधून घेण्याचा प्रयत्न करणे, बरोबर. तो तुमचं ऐकायला पाहिजे. ते जनरली गर्लफ्रेंड्स असतात बघा, टिपिकल. तरी त्याला आसपास लोळवत असतात त्या बॉयफ्रेंडला. मग हवा तो खर्च करायला लावतात. तो सगळं तन मन धन सगळं तिला देऊन ठेवतो. असंच आधुनिक मुली बरं का. असंच ह्या भगवंताचं आहे. तो तुम्हाला आपल्या भोवती ठेवतो. प्रॉब्लेम एवढाच आहे किंवा फरक एवढाच आहे की ह्या मायेतल्या गोष्टी स्वतःच्या भोवती गुरफटून ठेवतात आणि एक दिवस त्यांच्यातलं सुख आकर्षण संपून जातं. पण इथं मात्र तसं नाही. हे सुख शाश्वत चिरंतन राहणार आहे. म्हणून मायेवरचं प्रेम आणि हे अमायिक प्रेम यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला हवा असणारा, अपेक्षित असणारा, तुमच्या आत्म्याचं निजधाम असणारं वैकुंठ हे भगवंतावर प्रेम केल्यावर मिळेल. आणि म्हणूनच पदोपदी भगवान छोट्या छोट्या लीलांमधून आपलं कर्तृत्व, आपलं ताकद काय आहे, आपण किती प्रेमळ आहोत हे सगळं दाखवत आहे. चला आज आणखीन एक पुढची गोष्ट पाहू. काल वृंदावनी वेणू गाणं ऐकून सर्व तृप्त झालेत, मला कळलं. खरं धन्यवाद भानुदासांना आणि संगीत असणारे अजित कडकडे दादांना हा पूर्ण अभिनंदन गेलं पाहिजे. पण खरोखरच अत्यंत सुंदर आणि त्या प्रसंगाला अनुरूप असं ते गाणं होतं. त्याच गोवर्धन पर्वतावर बसले असताना हरिवंशात ही कथा असं येते की इथे कृष्ण आणि बलराम निवांत बसलेले आहेत आणि त्यांच्या नाकाला अत्यंत सुंदर असा वास येतोय. जवळपास बेकरी वगैरे असेल तर त्या बेकरीचा जसा वास होतो तसा छान वास आला. भागवतात मात्र सगळे गोपगडी त्यांच्याबरोबर होते आणि कृष्णाला तो वास आला. आणि चटकन कृष्ण म्हणाला, दादा इथं जवळपास कुठेतरी ताड वन असावं. ताड किंवा ताल नावाचं एक प्रचंड मोठं वृक्ष असतं. आपल्याकडे सुद्धा मिळतात ती वृक्ष. त्याला अशी ताडाची फळं होतात. आत छान खोबऱ्यासारखे गर असतात. अमृतासारखं गोड पाणी असतं आणि त्या झाडांच्या बुंध्याला सुद्धा खाच मारून त्यातलं सुद्धा पाणी घेतात. याचंच ताजं पाणी असेल तर त्याला निरा म्हणून तुम्ही पुण्याच्या मार्गे गेलात तर भरपूर निरा सेंटर असतात. शुद्ध निरा खूप सुंदर असतं. हेच थोडंसं आंबवलं की मग त्याची ताडी होते आणि एकदा ताडी प्यायलं की मग आपण माडीवर जातो. म्हणजे दारू चढते असं काहीतरी प्रघात आहे तो. पण निरा हे शुद्ध आणि शरीराला खूप चांगलं असतं. शांत करतं, थंड करतं शरीराला. मग म्हणले, दादा मला निरा फळ खायचं आहे. बलराम दादा म्हणला, चला घेऊया. तर सगळे भागवत म्हणतं की गोपबांधव आणि जवळपास असणारी लोक म्हणाली, तिकडं जाऊ नका. हे ताडवन हे कंसासाठी स्पेशल फॅक्टरी आहे त्याची. ती इकडचं ताड, इकडची दारू मदिरा ही कंसाला स्पेशली जाते. त्यामुळे या ताडवनात कोणालाच प्रवेश नाही. त्याच्या रक्षणासाठी कंसाची काही घाणेरडी आणि विचित्र असे दूत आहेत. ते गाढवाच्या रूपात आहेत, कारण ते लाथा मारून मारतात लोकांना. म्हणून त्यांचं धेनुकासूर नाव आहे. तुम्ही त्या ताडवृक्षापासून लांब राहा. हरिवंशामध्ये हा काही उल्लेख नाही आहे. हरिवंशामध्ये ते धेनुकासूरच ते फळं खात होता आणि दष्टपुष्ट झाला होता असं वर्णन येतं. आणि धेनुकासुराच्या त्या अखत्यारीत आहे. आणि कृष्ण म्हणाला की अच्छा, याला वेगळा मालक आहे. या सृष्टीवरती अशी काही गोष्ट आहे का की जी माझ्या मालकीची नाही आहे? किंबहुना तुम्ही मालक काही क्षणापुरते व्हाल सुद्धा, पण ते टेम्पररी. जन्मोजन्मांतरी हजारो वर्षापासून मीच मालक आहे या संपूर्ण सृष्टीचा, फक्त पृथ्वीचा नाही.
त्यामुळे झाला म्हणे, तुम्ही इच्छा आहे ना तुमची, चला चलो पार्टी करेंगे. आणि कृष्ण गेला. तिथे त्यांनी मोठमोठी ताडवृक्ष बघितली, छान ती अगदी रसरशीत भरलेली फळं वर लांब झाली होती. कृष्णानं बरं, आता ताडवृक्ष थोडंसं कठीण असतं असं हलवून, म्हणजे मोठं नारळाचं झाड हलवून कशी नारळं पडत नाहीत, तसं ते पडणं कठीण आहे. पण आता सगळे म्हटले, अरे बापरे खूप उंच आहेत, कृष्णा कसं करावं. तर कृष्णाने आपली काही बोटांनी फक्त टॅप केलं त्या झाडाला, टॅप टक टक असं केलं. टॅप केल्याबरोबर धाड 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 सगळी ती फळं फळं खाली पडली. मित्रांनो आश्चर्य वाटलं, असं शक्य आहे. तरी पण हलवायचा प्रयत्न केला, त्याच्या झाडाला जाऊन आदळली पोरं, पण काय पडेना. कृष्ण म्हणला, डोंट वरी, मैं हूं ना, कशाला टेन्शन घेताय, तुम्ही एन्जॉय करा. त्या फळांवरती त्यांनी अक्षरशः काय म्हणतात ताव मारत होती मुलं, तोपर्यंत ते धेनुकासूर असणारा दुष्ट वाईट असुर पळत आला. एकही ताडवृक्ष ताडफळं कोणाला न दिलेला तो बघतो तर ढीगभर ताडफळं ही पोरं खात आहेत. त्याला किती राग यावा. म्हणजे टिपिकल कोणीतरी एक खडूस म्हातारा असावा, त्याच्या घरातल्या आंब्याच्या झाडावर कोणीतरी आमच्यासारख्या नसद्रष्ट मुलांनी जाऊन आंबे तोडावेत कच्चे आणि त्याच्यासमोरच खात बसावं. म्हणजे त्या खडूस काकांना किती रागतो यावा. प्रचंड धेनुकासूर चिडला. पण कृष्ण म्हटला, मी बिझी आहे, दादा जरा बघ ना. मग जरा म्हणाला, काय बाबा तुझं काय आहे, तुला पण खायचे आहेत का, बसून खा की गप. हे ऐकल्याबरोबर तो धेनुकासूर म्हणाला, नॉर्मल गाढवांच्या 10 पट माझा आकार आहे, माझा रंग चकचकीत आहे, डोळे माझे लाल बुंद आहेत, नाकातून फुतकार गेला की जणू वादळ वारं सुटेल इतका मी उग्र आहे. माझं पंटर लोक आहेत की नाही सगळी गुंड मवाली, हे सगळ्यांच्या भाषा त्यांचं वागणूक बघितलं की भूत वाटावीत लोकांना अशी पळतात. आणि ही मुलं चक्क मला ऑफर देत आहेत की तुम्ही पण येऊन खावा. इतकी सटकली त्या धेनुकासुराची, ताड 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 धावत गेला. कृष्ण म्हटला, दादा मी खूप बिझी आहे, मला खाण्यामध्ये डिस्टर्बन्स नको बरं का. काय ॲटिट्यूड आहे या पोराचा यार, छे. बघायला म्हटलं, ठीक आहे तू एन्जॉय कर, नंतर तू सांभाळ, मी खातो. ओके. मग भागवतात वर्णन आहे की हे खूप सुंदर आहे की सगळी मुलं खात आहेत, धेनुकासूर आला आणि कृष्ण लढला धेनुकासुराबरोबर असं भागवत सांगतं. इथं हरिवंश मात्र म्हणतं की बलराम लढला. मग कृष्ण म्हणला, दादा खूपच सुंदर आहेत, मस्त फळ आहेत, संपून टाक म्हणला विषय तुझा, माझ्यापर्यंत आणूच नकोस. बलरामाने तो धेनुकासूर धुणं धुतल्यासारखा धुतला. आणि शेवटी त्या आमच्याकडे एक म्हणतात की धुणं स्वच्छ होत असेल, वाळत घातलेले कपडे जर अत्यंत स्वच्छ धुतले असतील, लक्षात ठेवावं नवरा बायकोचं भांडण झालंय. बायकोनं सगळा राग धुण्यावर काढलेला आहे. आपट आपट धाट धाट त्या लाकडानं ते काही बॅटसारखी वस्तू असते त्याला धोपटून धोपटून काढतात, तसं अक्षरशः बलराम दादाने त्याला धोपटून काढलं. म्हणजे बलराम दादाला ते मजा येत होती त्याला मारायला. मग त्याची पंटर लोकं आली, त्यांना सुद्धा घेतलं. मग बलरामने आणखीन एक मजा केली, म्हटलं आपणच का खावं, वृंदावनातल्या आपल्या बाकीच्या मित्रांना सुद्धा जो वास येतो, आई वडील काका काकूंना सुद्धा जो वास येतो, ते कधी खाऊ शकत नाहीत, कारण हे कंसाचं आहे म्हणून कोण फिरकलं नाही, त्या सगळ्यांसाठी घेऊन जाऊ म्हणाला. म्हणून त्यांनी ती जी पंटर लोक होती की नाही त्यांना धुवायचं आणि जोरात झाडाला आपटायचं, दुसऱ्याला घ्यायचं धुवायचं आणि आपटायचं, असं करून ताडावरची सगळी ताडफळं खाली प्रचंड मोठमोठ्या भुट्टीभर ताडफळं घेऊन ही सगळी वृंदावनात गेलेली आहेत. आता ही बातमी हरिवंश म्हणतं की इथे हा विषय संपतो. भागवत म्हणतं की ही बातमी ऐकून कंसाला प्रचंड राग आला. अरे ते लॉकडाऊन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊन उठल्यानंतर सगळ्यात जास्त गर्दी कुठं झाली, हो वाईट शॉपमध्ये. लोकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलीत, तुम्ही एक वेळचं जेवण बंद करा, राशन बंद करा, पण हे सुरू करा. चेष्टा असेल तर ठीक आहे, पण खरंच जर हे सिरियस असतील लोक तर काहीतरी विचार करायला लागेल. आपला ही पिढी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी चाललेली आहे, वेगळाच मार्ग धरला आहे. इथून आपण ग्रोथ नाही होणार, आपण मोठे नाही होणार. म्हणजे तुम्हाला किक बसायला पाहिजे म्हणून तुम्ही एका वेगळ्या वस्तूवर डिपेंड राहता, ज्याने स्वतःचं शरीर खराब होतं, मन खराब होतं, आसपासच्या लोकांची मानसिकता खराब होते. दारुडा आला की लोक दार लावतात. आपण कशाला प्यायची आहे दारू. काही किक बिक बसत नाही. किक हवी असेल तर या माझ्याकडे, आम्ही 2 गाढव पाळूयात, चांगल्या किक हव्या तेवढ्या हव्या तिथे किक देऊ आम्ही. खरं सांगतो, त्यापासून काही लाभ नाही. नुसतं गटारीत लोळणं किंवा वेड्यासारखं वागणं याच्यासाठी आपण दारू पिणं. बरं दारू पिऊन जर तुमचा टेन्शन हलकं होत असेल तर मी एकदाच पिऊन संपून टाका ना, काय ते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते टेन्शन राहणारच असेल, मग काल दारू का प्यायला, काहीच लॉजिक नाही. विचार करा.
अर्थात जे जे लोक माझं भागवत ऐकतायत, हरिवंश ऐकतायत, मला पक्का विश्वास आहे की हरिवंश ऐकण्याची इच्छा झाली म्हणजे पीत नसेल. पीत असाल तर सोडलेलं बरं, सोडून द्या. आता कृष्ण कंसाला प्रचंड राग आला, त्याला पुन्हा पुन्हा शंका येत होती, या वृंदावनातलेच जेवढे माझे असुर पंटर लोक आहेत, हीच कशी काय भरतायत. मग तो हळूहळू निष्कर्षास येऊ लागला, इथंच काहीतरी गडबड आहे, इथंच कोणीतरी आहे जो हे सगळं भानगड करत आहे. आणि मग त्यांनी त्याच्या पुढच्या प्लॅनिंग तो करायला लागला आहे. हरिवंश मात्र खूप छान वर्णन करतं की हे जेव्हा ताडवृक्ष त्याची फळं तोडून मोठमोठ्या टोपल्यामध्ये लोक अगदी वजन घेऊन, हे काय म्हणतात ओढत, काही जण डोक्यावर घेऊन चालली होती ना, तर हे सगळा जो गोतावळा इतका सुंदर दिसतोय, हरिवंश वर्णन करतं की त्यात दोन भाऊ गोपवेशामध्ये अत्यंत सुंदर दिसत होते. दोघांच्या डोक्यावरती सुंदर मोर मुकुट होती. मोर मुकुट म्हणजे काय की चांगला एक फेटा बांधावा, जे पितांबर असतं तेच डोक्याला बांधायचं असतं. आमच्याकडे आमची संस्कृती इतकी सुंदर आहे की आम्ही कापलेलं किंवा शिवलेलं काहीच वापरत नव्हतं. कापलं आणि शिवलं याचा अर्थ आपण स्वार्थ, माझ्यासाठी माझी पॅन्ट असते, बरोबर ना. पण धोतर असेल तर माझं धोतर कोणी नेसू शकतं, कारण त्याला साईज असं काहीच नाही, त्याला कटिंग नाही. तुम्ही विचार करा, कापड इंडस्ट्रीमध्ये जेवढं कापड आपण वापरतो तेवढंच कापड आपण फेकून देतो. ते कटपीस असतात ते फेकून द्यायला लागतात, म्हणजे तेवढं उत्पन्न त्या शेतकऱ्याचं वेस्ट होतं. बरं, एकदा पॅन्ट वगैरे वापरून टाकून दिलं तर पुढं काय, त्याचा काहीच उपयोग नाही. पण धोतरा किंवा साड्यांचा उपयोग मात्र, मी सांगितलं ना, माझ्या पणजीच्या साडीची दुपटी, आता दुपटी ज्यांना माहिती नाही त्याचं दुर्दैव आहे, मी नशीबवान आहे. माझ्या पणजीच्या साडीची दुपटी मी अजूनही वापरतो, अजूनही रोज. आणि त्या दुपटीचं सुख नाही हो, कितीही मोठी सुंदर रजाई असली जगामध्ये तर दुपटीसारखं सुख नाही. का, कारण ते अखंड वस्त्र असतं, त्याचं काही करा. त्या साडी हळू जिरजिरायला लागली तर त्याच्या दुपट्या करा, त्या लहान मुलांचे ड्रेस शिवा, त्याच्यात परकर पोलका होतो, मॅट करा, एवढ्याच काय छोटे छोटे कपडे होऊन ते टेबल आणि हे पुसायला सुद्धा वापरतात. इथपर्यंत आपण त्या शेतकऱ्यानं उगवलेल्या कापसाचा उपयोग करतो. आता मात्र टारा 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 सगळं कापायचं येतं. असो, तो आजकालचा लोकारूढी आहे. आज पॅन्ट घालणं आवश्यक आहे, ठीक आहे, पण धोतर नेसता आलं पाहिजे. माझे काही पोलीस मित्र आहेत दिल्लीचे, काही माझे अगदी जवळचे आहेत, त्यांनी तरी ठरवलं आहे आता की आम्ही ज्यावेळेला निवांत घरी असू तेव्हा धोतर नेसणार. आणि म्हणून ऑनलाईन व्हिडिओ करून त्यांना मी शिकवलं छोटंसं ते कसं नेसायचं. ते अगदी आनंदाने नेसून घरात राहतात. फ्री वाटतं, म्हणतात हलकं फुलकं वाटतं, कॉटन असल्याकारणाने कुठल्याच शरीराला उकडतं, थंडी वाजते काही नाही. कॉटनचा गुणधर्म येतो, तो थंडीमध्ये ऊब देतो आणि उन्हाळ्यामध्ये गारवा देतो. किती सुंदर आहे, का बरं नाही वापरायचं. त्या सद्गुरू म्हणून एक ते मोठे विद्वान आहेत ना, ते म्हणतात की भारतात सुमारे 20,000 वेगवेगळ्या प्रकारचे यार्न आहेत. यार्न म्हणजे धागे, वेगवेगळ्या प्रकारचे धागे भारतात बनतात. त्यातले कित्येक धागे आता एक्सटिंक्ट म्हणजे मरणात गेलेले आहेत. वेगवेगळ्या तंतू बनवलेले आहेत भारताने. हे तंतू एक्सपोर्ट होतात, हजारो रुपयाला विकले जातात. पण आम्ही मात्र पॉलिस्टार किंवा काय ते टेरिकॉट काय विचित्र प्लास्टिकचे कपडे घालणार आपण. नको, छान वस्तू आपण बनवू शकतो आणि ते कपडे आपण वापरावेत असं मी इन्सिस्ट करेन. पण इथे भगवंतानी पितांबर घातलं होतं. बरं, ह्या धोत्राचं आणखीन मजा काय माहिती आहे का, प्रसंगी धोत्र म्हणून नेसा, कधी पांघरूण म्हणून घ्या, कधी उशी म्हणून घ्या, कधी अंथराला बसायला म्हणून वापरा, कधी मुंड्याचं म्हणून डोक्याला बांधा, कुठेही वापरता येतं, मल्टीपर्पज. असंच थोडंसं मला भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम आहे म्हणून मला मुद्दाम इन्सिस्ट करेन, धोतर आणि साडी नेसायला शिका, कारण हा अखंड आहे, कुठेच खंड नाही त्याच्यामध्ये, अखंड असते साडी. नक्की वापरा. कृष्णाने सुंदर पितांबर नेसलं होतं, पीतांबर पिवळा रंग, आणि बलराम दादानी नीलांबर हे निळ्या रंगाचं. हे एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी नेसलं हे त्यांच्या स्वभावाचं प्रतीक आहे. रंगांवरून स्वभाव कळू शकतो. आज तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घातलेत त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे किंवा काय झाली आहे हे समजू शकतं. असं आहे ते, वेगळ्या सायन्स नंतर काहीतरी बोलेल. छान ते मोरपिसं त्या धोत्राचंच एक छान पागोडा किंवा फेट्यासारखं बांधलेलं आहे, गुंडाळल्या मुंड्याच्यासारखं. त्यामध्ये छान 2-3 मोरपिसं रोवलेली आहेत. त्या मोरपिसामधून छोट्या छोट्या वर्णमाला, वनामध्ये मिळणारे काही जी काही गावठी फुलं असतात की नाही, त्यांच्या माळा त्यांनी गळ्यात घातलेल्या आहेत. ह्यांची फुलांचे, प्रत्येक फुलाचे एक गुणधर्म आहे आणि आम्हाला ती नावंसुद्धा माहीत नाहीत. आम्ही आता ते काय लिली आणि ते काय जरबेरा
असं विदेशी फुलंच वापरतो. चुकीचं नाही, छान असतात फुलं ती, त्यांचंही कौतुक. पण देशी फुलं आम्हाला माहिती असली पाहिजे. कारण अहो आमच्या पूर्वजांनी याच्यावरती संसार केला आहे आणि चांगला संसार केला आहे. असो, तर कृष्णाने सुंदर ती वनमाला धारण केलेली आहे. हातामध्ये छोटेसे ते त्या काळी मिळतील असे दोर, कमरेवरती एक छोटासा करदोडा आणि गुडघ्यापर्यंतच सोहळं का ते पितांबर, खाली नाही. गरीब लोक गुडघ्याच्या खाली नेत नव्हते. का माहिती आहे? चिखलात वगैरे ते खूप घाण होतं, म्हणून ते वरती असलं बरं. बायकांचं सुद्धा तुम्ही कोकणात वगैरे गेला ना तर गुडघ्यापर्यंत कासोटा घालतात, म्हणजे चिखल घाण होणे म्हणून. किती छान ना. तर हे घेऊन कृष्ण सुंदर पावा वाजवीत, कारण बाकीच्यांना कष्ट होत होतं ना ते ताड घेऊन यायचं म्हणून. त्यामुळे छान हा आपला बासरी वाजवत लोक इतके मंत्रमुग्ध होते की ते वजनसुद्धा त्यांना वजनासारखं नव्हतं. आनंदाने ते घेऊन वृंदावनात गेले. वृंदावनामध्ये सर्वांना ताडफळं दिली, एन्जॉयमेंट झालं. आणि कसं धुतलं धुणं आज बलराम दादानी आणि कृष्णाने, हे सगळं वर्णन करत होते. आणि मस्त दिवस चालले होते. पुन्हा वर्णन करतात की कृष्ण कसा रोज जायचा बाहेर, सकाळी यमुनेत आंघोळ करायचा, तिथलीच लोकल फळं खायची, दुपारीपर्यंत मस्त खेळायचं, दुपारी मस्त शिदोरी उघडायची आणि काला करून खायचा. कृष्णाचा हा प्रसाद आहे. काय सुंदर वर्णन आहे बघा. कृष्णाच्या पूर्ण मित्रांमध्ये उच्च नीच सगळे असतील ना, कोण श्रीमंत कोण गरीब. काही जण अगदीच भाकरी चटणी आणतील, मग काही जणांच्या मात्रकडे रसगुल्ला वगैरे असायचा. काय करावं? तर प्रत्येकाला अपेक्षा की कृष्णाने माझ्याचा थोडा घास घ्यावा, कारण रोज आनंद देतो आपल्याला तो, का सोडा. मग कृष्णाची एक अट असायची की कोणीही डबा उघडला तरी डबा खायचा नाही. तो सगळा डबा घ्यायचा, तिकडचीच काही पत्रावळीची पानं तोडून त्याची मोठी पत्रावळ करायची, सगळा पदार्थ त्यात घालायचा, ते कृष्ण चांगलं कालवायचा, त्याला काला म्हणतात. आणि हा काला कृष्ण प्रत्येकाच्या हातात द्यायचा. हा हा हा, श्रीहरी, काय ते, काय सुख असेल ना त्या लोकांचं. आमच्याकडे ज्यांना माहिती आहे, अनुभवलं आहे, आमच्या उत्तर कर्नाटकात तरी कैतूत नावाचा एक प्रकार असायचा. कैतूत म्हणजे त्या आजी लोक काय करायची, 7-8 नातवंड असायची, म्हणजे आम्ही 12 नातवंड होतो माझ्या आजीला. तर आजी मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर भात वरण दही तूप काय काय तिला जे जमेल छान कालवायची, एक वाटीभर लोणचं घ्यायची आणि आम्ही परसात बसायचो. आणि मग माझी आजी प्रत्येकाच्या हातात एक एक घास द्यायची. मग कोणाला हवं असेल त्याला असं, त्याला वरती टॉपिंग्स म्हणून लोणच्या, आणि आम्ही ते गप्पा मारत, माझा घास मोठा, मला दुसरा घास मिळालाच नाही, मला लोणचंच कमी, असं करून भांडण करून कधी पातेलभर भात संपवायचो कळायचं सुद्धा नाही. आणि काय चव असायची माझ्या आजीच्या हाताला, अप्रतिम. त्यातूनही मी जावायचा पोर एकटाच, बाकी सगळी त्यांची हक्काची पोरं. त्यामुळे मला जास्त लाड होतं, कारण लेकीचं एकुलतं एक कार्ट. त्यामुळे ते सुख मी अनुभवलं. आणि ज्याने हे अनुभवलं ना, त्याचं तिचं प्रेम असायचं. आईनं कालवलेलं, आजीनं कालवलेलं, इथं प्रत्यक्ष कृष्णानं कालवलेलं आहे. अहो, ज्या कृष्णाच्या प्रतिमेसमोर ठेवलेलं अन्न प्रसाद होतो, त्याच कृष्णानं प्रत्यक्ष जर अन्न कालवलं असेल आणि स्वतः प्रत्येकाच्या हातात देत असेल, आ हा हा हा, अमृताहुनी गोड, नाही का? अमृतापेक्षाही, आणि प्रसाद ह्याच्यापेक्षा मोठं काय असेल. अप्रतिम. मुलं आनंदानं खायची आणि रोज काला अप्रतिम लागायचा. मी बऱ्याच ठिकाणी भागवत केल्यानंतर काला केलाय, लोक वेडी झाली काला खाऊन. काय माहिती आहे? वेडी झाली म्हणजे दगड भरणारी वेडी नव्हे, की एवढं सुंदर असायचं. कारण त्यात सगळे पदार्थ प्रपोर्शन काही नाही, त्यात प्रमाण काही नाही. तुम्हाला जे आवडेल तसं प्रमाणात घालायचं. त्यात थोडं दही, आणि काला करताना थोडंसं दही असतं, कोणीतरी दही आणलेलं असतं, लोणी असतं, असं ते छान कालवून दिलं, अप्रतिम टेस्ट लागते, अप्रतिम. फक्त सगळे पदार्थ सात्विक असावेत, ताजे असावेत, एवढी अट आहे. असा काला करून कृष्ण प्रत्येकाला वाटायचं काम करायचं, हे रोजचं त्याचं काम. म्हणजे हा प्रसाद खाणारी ती गोपबालक धन्य, नाही का? आणि मग ते झालं की मग दुपारची थोडीशी डुलकी. बरं, डुलकी सगळे घ्यायचे, कृष्ण डुलकी घ्यायचं नाटक करायचा, आणि त्याचं लक्ष सर्वत्र असायचं आपल्या गाई गुरांवरती. गाई गुरंसुद्धा कृष्णावर प्रचंड प्रेम करायची. आणि झालं, थोडीशी डुलकी झाली, 4-5 वाजले, परत यमुनेत जायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं, आणि पुन्हा खेळ. आणि खेळ म्हणजे काय, आ हा हा, काल सांगितल्याप्रमाणे रोज नवनवीन खेळ. कृष्ण हो जगाचा खेळ चालवतोय तो. नवीन खेळ करायचे, खेळाचे रूल्स वेगळे, नियम वेगळे, त्यामुळे मुलांना इंटरेस्ट यायचा. आणि मग रोज कोणीतरी नवीन विजेता. कृष्ण कधीही जिंकला नाही. मुलांना आश्चर्य वाटायचं, एवढं गेम हे इन्व्हेंट करते पोरगं, पण कधी जिंकत नाही स्वतः. कृष्णाला जिंकण्यात इंटरेस्ट नव्हता.
तो फक्त मन जिंकायचा लोकांची. झालं. असं खेळत असताना एक दिवशी कंसाचा एक अत्यंत निष्ठावान पण अत्यंत उग्र आणि क्रूर असा एक प्रलंबासूर नावाचा असुर तो झाडाच्या मागे जाऊन लपून बघत होता. कंस महाराजांना शंका आली होती की वृंदावनात काहीतरी गडबड आहे, जाऊन बघून ये. आणि त्या प्रलंबासुराने पाहिलं की इथे सगळी पोरं नॉर्मल वाटत आहेत, पण 2 पोरं आहेत ती काहीतरी स्पेशल आहेत. आपल्या वयाच्या, आपल्या बौद्धिक पातळीच्या खूप पटीनं हुशार वागतायत. त्यातूनही ते काळं सावळं दिसतंय ना, त्याच्याबद्दल मी बरंच ऐकले गावात. हे कृष्णाने काहीतरी बाकीच्या असुरांना मारलंय वगैरे, म्हणजे बहुतेक हेच असावं. पण त्या प्रलंबासुराने पाहिलं की कृष्ण सदैव त्याच्या बलराम दादाबरोबर असतो. त्याला वाटलं बहुतेक बलराम दादाकडेच काहीतरी शक्ती असावी किंवा कृष्णाचा तो राईट हँड असावा. पण प्रल्हाद म्हटलं हे बाकीचे जे धेनुकासूर वगैरे मूर्ख आहेत, त्यांना कळत नाही कसं युद्ध करावं आपल्या शत्रूबरोबर. अगोदर शत्रूचं बल मारावं, त्याची स्ट्रेंथ मारावी आणि मग शत्रूवर आक्रमण करावं. मग प्रलंबासुराने छान गोपाळाचा, छान लहान मुलाचा वेश धारण केला, डोक्यावर मुंडासा बांधला आणि तो त्या मित्रांबरोबर गेला. म्हणाला, दादा नमस्कार, मी बी येऊ का तुमच्या संग खेळा? कृष्ण म्हणला, तू कोण बाबा, नवीन दिसतोयस तू? म्या या पलीकडच्या गावामध्ये राहतो, रोज तुमचे खेळ बघतोया, लई मजा खेळतायसा तुम्ही राव, आम्हाला बी घ्या की खेळायला. मग बाकी सगळे म्हटले, नको तू नको. ते असतं आपल्या टीममध्ये नवीन आला की लोक चुळबुळ करतात, कारण ट्युनिंग जमलेली असते. कृष्ण म्हणला, असू दे ना, माझ्याकडे जो कोण येतो म्हणतोय त्याला घ्या, टिकेल न टिकेल त्याचा प्रारंभ आहे, पण तो येतो म्हणतोय ना, येऊ दे त्याला. घेतलं. काय खेळ? आज त्यांचा काहीतरी खेळ होता आणि त्या खेळमध्ये 2 टीम्स होत्या, अर्थात 2 टीमचे 2 लीडर, एक कृष्ण एका टीमचा लीडर, बलराम एका टीमचा लीडर. आणि मग त्या खेळामध्ये असं होतं की तो खेळ जो जिंकेल त्याला हरणाऱ्याने उचलून न्यायचं. जी टीम जिंकणार आहे त्याला उचलायचं हरणाऱ्या टीमनी आणि त्याला उचलून न्यायचं एका विशिष्ट जागेपर्यंत. असा काहीतरी खेळ होता तो. मग कृष्णाची टीम, अर्थातच कृष्णाची टीम हरणार होती, कृष्ण होता तिथे. मग त्या प्रलंबासुराने काय केलं, मी या तुमच्याबरोबर येतो धनी म्हणला. मग तो कृष्णाची टीममध्ये गेला आणि बलरामाची टीम, अर्थातच त्या खेळामध्ये बलरामची टीम जिंकली. आणि मग चला मी उचलतो सगळ्यांना म्हणून कृष्ण एकेकाला घेऊ लागला. तर तो प्रलंबासुर म्हणाला, धनी मी बलराम दादाला मी उचलू का म्हणला. मला म्हटलं, तू उचलणार मला? चल चल उचल, आज नवीन सवारी करतो म्हणाला बलराम. बलराम त्याच्या पाठीवर बसला. कृष्णानं सुदाम्याला उचललं आणि असे सगळे जे काही हरलेले जिंकलेले यांची ती रेस सुरू झाली. आणि सगळे विशिष्ट झाडापर्यंत यायचं होतं. त्या झाडापर्यंत गेलं तर सगळे थांबले, पण प्रलंबासूर नाही थांबला. लहान मुलांचे छोटे छोटे पाय किती पळतील, पण ह्या प्रलंबासुराचे पाय मोठे मोठे पडायला लागले. हळूहळू त्याचा आकार बदलायला लागला. तो कैक पट्टीनं मोठा मोठा होऊ लागला, उग्र अक्राळ विक्राळ विचित्र होऊ लागला. त्याच्या पाठीवरती आनंदानं नाचणारा आणि हाल 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 करणारा बलराम आता हळूहळू घाबरायला लागला. त्याला कळेना हे असं काय चाललंय. आणि मग तो इतका आडदांड विचित्र झाला की बलरामचा त्याला कळलं नाही. डोळे मोठे केले, अरे कृष्णा वाचव. आता असं नसतं, काही प्रॉब्लेम झाला, आमच्यात 2 मुलं आहेत, काहीही खुट्ट वाजलं, अगदी छोटीशी माशी जरी आली की नाही तरी माझी मुलगी आई बचाव उगाच नाटक करते, कारण तिला माहिती आहे सगळ्या जगातलं सोल्युशन आईकडे असतं. तसं बलराम दादा कृष्णाकडे म्हणाला, कृष्णा वाचव. ही इथं मात्र भगवंतानी एक सुंदर मेसेज आपल्या सगळ्यांना दिला. कृष्ण म्हणला, का रे, तुझा हात मोडलाय का? बलराम म्हटला, ए चेष्टा आणि उपदेशाची वेळ आहे काही, वाचव मला, हा मारेल मला राक्षस. कृष्ण म्हणला, तू प्रयत्न तरी कर ना यार. हा आपल्या सगळ्यांसाठी मेसेज आहे बरं का. तू प्रयत्न तरी कर, छोटीशी टिचकी तरी वाजायला. तो नाही मेला तर मी आहेच, मी वाचवणारच आहे तुला. पण आम्ही सगळं काम आम्ही काय करणार नाही, सगळं माझ्या रामाने करावं. त्यांनी पैसे आणून द्यावे, त्यांनी धंदा करावा, त्यांनी उद्योग करावा, त्यांनी घर सांभाळावं नाही. तू प्रयत्न कर, तुझा प्रयत्न प्रामाणिक असेल तर तू नक्कीच मदतीला येईल. कृष्णाने सांगितलं, ओळख स्वतःला, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, असं काहीतरी म्हण. यू कॅन डू इट. मी एक वर्कशॉप केला होता, त्याला सुमारे 7 का 8 हजार रुपये भरले होते मी 3 दिवसामध्ये. तर ते वक्ता छान बोलले, तर ते नेहमी म्हणायचे की नाही तुम्हाला जमतं, यू कॅन डू इट, असं हातावर मारून घ्यायचं असतं म्हणे. आणि हे यू कॅन डू इट मला सांगायला, मी करू शकतो हे सांगायला मला 6,000 द्यायला लागले. हे भगवंतानी तेव्हाच सांगितलं होतं, तू प्रयत्न कर, तू करू शकतोस. बलराम म्हणला, अरे मी लहान आहे, हा असुर किती मोठा आहे. कृष्ण म्हणला, अरे प्रयत्न तरी कर. आणि कृष्णाने त्याला ओरडला, अरे तुझ्याकडे ताकद आहे, वापर तो ताकद, तू दैवी आहेस.
स्पेशल आहेस, विशेष आहेस, मार त्याला तू, नाही जमलं तर मी आहेच. हा ऐकून बलराम दादाला जो चेव आला. भागवतात खूप सुंदर वर्णन आहे, इथं पटकन मारलं म्हणून सांगितलं. भागवतात त्या बलराम दादानी दोन्ही मुठे जो एकत्र केल्या आणि जोरात त्या प्रलंबासुराच्या डोक्यावर ठाडकन मारलं. अहो ते प्रलंबासूर एका मिनिटात आडवं पडलं. बलराम दादाला इतका राग आला आणि अरे जरा थांबा, 2 मिनिटं घाबरवलंच की मला, म्हणून बका बक मारलं त्याला. रक्त ओकत पडला प्रलंबासूर. कृष्णानं काहीही केलं नाही. तो आपल्याही आयुष्यात प्रत्यक्ष काहीही करत नाही. तो फक्त प्रेरणा देतो, तो मोटिवेट करतो, तो सत्य धर्म दाखवतो, तो निजमार्ग दाखवतो, तो तुम्हाला प्रभावित करतो आणि बोट दाखवतो. तुम्हाला जायचं आहे, आपल्याला चालावं लागेल. पक्ष्याच्या घरट्यात कधीच अन्न मिळणार नाही. पक्षीनं प्रयत्न केला तर कुठंतरी अगदी नक्कीच मिळेल. भगवंतानी सेटिंग करून ठेवलेली आहे, पण तुला फिरता आलं पाहिजे, फिरलं पाहिजे. अशा ह्या प्रलंबासुराला मारलं. अर्धांड देह असताना तो प्रलंबासूर खाली पडला. सगळ्या देवाधिकांवरती सुद्धा त्या प्रलंबासुराचं दुष्टत्व होतं, कारण प्रलंबासूर वेगवेगळी रूपं धारण करायचा. इंद्रसभेमध्ये कुठलं तरी रूप घेऊन जाईल आणि इंद्रसभाच उधळून लावेल. ऋषीमुनींच्या आश्रमात हरण म्हणून जाईल आणि तो आश्रमच उधळून लावेल. असा खूप उपद्रव करायचा आणि त्याला पकडणं अवघड झालं होतं. इथं मात्र कृष्णाने स्वतः काही न करता बलरामदादाकडून हे कार्य करून घेतलं. त्यामुळे सगळ्यांनी बलरामदादाचा जय जयकार केला आणि देवाला हरिवंश म्हणतं की त्याचं नाव ठेवलं बलदेव, कारण तो आता बलाचा देव आहेस, असं म्हणून सगळ्यांनी कौतुक केलं. सगळ्यांनी खूप आनंदी झाले आणि सगळ्यांना भारी वाटत होतं. काय बलराम दादा, कसलो रे ताकद तुझ्या हातामध्ये वगैरे. बलराम म्हटला, माझा हाताची ताकद मला माहिती आहे काय आहे. मी अशक्य आहे माझ्या हातून तो मरणं, पण माझ्या हातून तो मेला याच्यामागे कोण आहे मला बरोबर माहिती आहे. असं म्हणून तो लल्लाकडे बघायला लागला आणि लल्ला आपला ला 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 म्हणून आकाशाकडे बघून ते श्रेय स्वतःकडे घेण्याचं त्यांनी सोयीस्करित्या डावललं. असाच तो भगवान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतो, प्रोत्साहित करतो, मार्गदर्शन करतो. त्याला जे जमणार नाही ते त्याचं करण्यासाठी प्रवृत्त करतो. पण यासाठी तुमचे कान उघडे पाहिजेत. भगवंताचं ऐकण्यासाठी तुम्ही तत्पर असलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे. अलीकडेच मला एक खूप छान मित्र म्हणाला की अरे ह्याच्यातून मला माझ्या आयुष्यातला बोध पण सांग ना. कृष्णाच्या ह्या छोट्या छोट्या लीला झाल्या. कृष्ण अंधारात जन्मला, रात्री 12ला जन्मला, याचं तात्पर्य तुम्हाला सांगितलं होतं. पण पुढे त्याला बंधनमुक्त कसा होतो भगवंताला धरलं तर, हेही सांगितलं. पण पुढे बघा, पूतनेला पुतनेकडून भय असणं म्हणजे घरातली लोकंसुद्धा तुमचा विरोध करू शकतील आणि घरका भेदीच लंका ढाय, लक्षात ठेवा. त्यामुळे घरातल्या लोकांपासून सावधान राहावं. प्रत्येकाकडून नाही, त्यांच्या सावधान राहावं म्हणजे ते संशयवृत्तीने बघू नका, पण त्यांच्याशी नाती चांगली करा. तुमच्या घरातली लोकच तुम्हाला बुडवण्यासाठी, ते कुठल्या तरी पिक्चरमध्ये डायलॉग आहे, हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था. कारण आपणोला सगळं माहिती असतं ना. म्हणून आपली लोकं वाटणारी सुद्धा यांना सुखात ठेवा, आनंदात ठेवा, नाहीतर ती मृत्यूच कारणीभूत होती. छकडा हा मशीन्स, जे काही यंत्र आहेत यांच्यापासून जीवाला धोका आहे, सावधान राहण्याचं सांगतात. तो यमलार्जुनाच्या खाली जेव्हा पडलं तेव्हा प्रकृतीचा जो किंवा निसर्ग जो विक्राळ रूप धारण करू शकतो याच्याबद्दल भगवान सांगतात, प्रकृतीपासून सुद्धा सावधान, तुम्ही त्यांना जपलं पाहिजे. धेनुकासुराकडून कळतं की पशुपासून सुद्धा सावधान, पशुसुद्धा मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. वरकरणी ही मेसेज आहेत, ह्याच्या आतमध्ये खूप गर्भितार्थ आहेत, पण त्यात उतरायला नको. आणि आज होता हा प्रलंब याच्यातून काय सांगतात, तुमच्या कळपामध्ये असे काही मित्र असतात की जे तुम्हास धोका देऊ शकतात, तुम्हाला बुडवू शकतात, त्रास देऊ शकतात. या मित्रांपासून सावधान. म्हणजे वरकरणी चांगलं दिसणारी लोक जीव वस्तू तुम्हाला धोका देऊ शकतात. असे अनेक छोटे छोटे मेसेज कृष्ण सांगत पुढे आणखी भरपूर लीला करणार आहे. अशाच लीला बघू उद्या याच वेळी. तोपर्यंत भगवंताचं नाम, त्याची यश गाथा अखंड तुमच्या मनात राहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.